नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित या विभागातील 6 2 अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम याचा व्यवसाय 6 आज आपण सोडवणार आहोत। पहा, चढता क्रमाने संख्या लिहिताना संख्यांची आपापसात तुलना करून जी संख्या लहान असते ती आपण प्रथम घेतो, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या नंतर आणि सर्वात मोठी संख्या ही शेवटी घेत असतो। आणि उतरता क्रम लावताना तिन्ही संख्यांचा तुलना करून आपण सर्वात मोठी संख्या उतरतो म्हणजे वरून खाली येतो, म्हणजे वरती आपण ज्या मोठ्या संख्येजवळ असतो आणि मग आपल्याला वरून खाली यायचं असतं, म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं असतं। आणि चढता क्रम म्हणजे चढतो, खालून वरती जातो, म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो आणि उतरताना मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येतो। मग उतरता क्रम लावताना सर्वात मोठी संख्या त्याच्यापेक्षा थोडीशी लहान आणि मग शेवटी सर्वात लहान संख्या अशी आपण घेत असतो। पहा, इथं आपण या हे एक उदाहरण दिले 32, 23, 74 या संख्यांचा उतरता क्रम कोणता? तर या संख्यांचा दशकामधील लहान मोठेपणाबद्दल दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठी संख्या 74 आहे। मग आपण या उतरता क्रम लावताना आपण मोठी संख्या शोधतो, तर ह्या 3 संख्या दिल्यात। मग आपण ही लहान संख्या मोठी संख्या शोधायची कशी? तर आपल्याला त्याचा दशक पाहायचा आहे। सोपी पद्धत आहे ही। दशक ज्याचा मोठा ती संख्या मोठी। इथे तिन्ही पैकी या 74चा दशक मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे। त्याच्यापेक्षा थोडासा लहान दशक कोणाचा आहे? 32चा, मग ती 2 नंबरला येईल आणि सगळ्यात लहान दशक 2चा म्हणून ती शेवटी येईल। मग तो झाला उतरता क्रम। आता आहे चढता क्रम। पहा, इथं उदाहरण 2 आहे 50, 30, 90 या संख्यांचा चढता क्रम कोणता? चढता क्रम लावतो, चढतो म्हणजे लहानाकडून आपण मोठ्या संख्येकडे जातो। मग इथं 50, 30, 90 आपल्याला त्याचा दशक पाहावा लागेल। 2 अंकी संख्या आहेत, मग दशक लहान कोणाचा आहे? तर 3चा। मग चढताना आपण लहान संख्या आधी घेतो, मग 3 घेतला दशक म्हणजे 30 संख्या घेतली, त्याच्यापेक्षा मोठा दशक आहे थोडासा मोठा 5, मग तो 50 संख्या घेतली आणि मग शेवटी येईल सर्वात मोठी संख्या 90। 30, 50 आणि 90, 30, 50 आणि 90 पर्याय क्रमांक 2। व्यवसाय 6 आज आपण सोडवणार आहोत। पहा, इथं या संख्यांचा चढता क्रम कोणता? पहा, चढता क्रम विचारलाय 4, 7, 1 या संख्यांचा चढता क्रम कोणता? पहा, इथे चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे चढतो, म्हणजे खालून आपण वरती जातो, म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो। 4, 7, 1 मग आपल्याला एक संख्या, या संख्या असतील मोजताना जी संख्या आपल्याला आधी येते ती संख्या लहान असते, त्याच्यानंतर जी संख्या येते ती थोडीशी मोठी असते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी येते ती सर्वात मोठी असते। मग मोजताना 1 आधी येतो, चढता क्रम लावताना मग 1 नंतर येतो 4 आणि नंतर येतो 7, मग 1, 4, 7 1, 4, 7 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे। पुढची दुसरा प्रश्न आहे 22, 20, 27 या संख्यांचा योग्य उतरता क्रम लावा। उतरता क्रम म्हणजे वरून आपल्याला खाली यायचंय, म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचंय। मग इथं आपण 3 संख्या आहेत, आपण 2 अंकी संख्या आहेत म्हणजे आपण दशकाची आपण तुलना करू, परंतु यांचा दशक तर तिन्ही पण संख्यांचा दशक 2च आहे। मग आता काय करणार? तर आपण काय करणार आहोत? एककाची तुलना करणार आहोत। मग इथे 2 एकक, इथं 0 एकक आणि इथं 7, 2, 0, 7 याच्यामध्ये मोठा कोणता आहे? तर 7, म्हणून मी 27 संख्या मोठी आहे। त्याच्यापेक्षा लहान एकक आहे 2 आणि सर्वात लहान आहे 0। उतरता क्रम लावताना मग 27, 22 आणि 20, 27, 22 आणि 20 आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये। पुढे आहे प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत? पहा, चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे। पहा, इथे म्हणजे लहान संख्या आधी येणार, नंतर थोडीशी मोठी आणि मोठी। इथं 5, 9, 6 5 नंतर 6 येतो, इथे 9 आलाय म्हणजे चढता क्रम नाही। 3, 5, 8
3 नंतर 5 येतो मोजताना, नंतर 8 येतो म्हणजे हा चढता क्रम आहे. 4, 10, 9 4 नंतर 9 येतो मोजताना, नंतर 10 येतो. इथं हा चढता क्रम नाही. नंतर इथं 9 मोजताना आपण 7 आधी घेतो, हा उतरता क्रम आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न चौथा. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत? उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे. इथे आहे 41, 14 आणि 24. ही मोठी संख्या आहे. त्याच्यानंतर कमी करत गेलं तर 24 पाहिजे होती. इथे आहे 14 म्हणजे हे उतरता क्रम नाही. 57, 45, 40, 5, 4, 4. मोठी संख्या त्याच्यापेक्षा थोडीशी लहान आणि लहान सर्वात लहान म्हणजे हा उतरता क्रम आहे. इथे 61, 63 आणि 65 हा चढता क्रम आहे. 74 इथं 75 पाहिजे होते आणि इथं 79 आलेत म्हणजे हा नाहीये, पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे या संख्या योग्य उतरता क्रम कोणता? या संख्यांचा योग्य उतरता क्रम कोणता? उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या प्रथम, मग 5 दशक, 6 दशक आणि 5 दशक. त्याच्यामध्ये 6 दशक मोठा आहे, मग 62 ही संख्या आधी येईल. या दोन संख्यांचा दशक 5च आहे, परंतु इथं एककाची तुलना करावी लागेल. इथं 9 एकक, इथं 8 एकक. मग 62 नंतर थोडीशी लहान आहे 9 आणि सर्वात लहान आहे 58. मग 62, 59 आणि 58. 62, 59 आणि 58 हा उतरता क्रम आहे. पुढे आहे 6, 54, 35, 57 या संख्येचा चढता क्रम कोणता? चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे. याच्यामध्ये 5 दशक, 3 दशक, 7 दशक. लहान संख्या कोणती आहे? 3 म्हणजे 3, 35. 35 येईल संख्या. त्याच्यानंतर थोडीशी मोठी 54 आणि मग 77. 35, 54 आणि 35, 54 आणि 77 पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 7, 32, 52, 42 या संख्याचा चढता क्रम लिहिल्यास शेवटी संख्या कोणती येईल? चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. मग चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. लहान संख्या कोणती आहे? 3 दशक, 5 दशक, 4 दशक, 3 दशक. मग 32 येईल, नंतर थोडीशी मोठी 42 आणि नंतर 52. 32, 42, 52. शेवटी संख्या कोणती येईल? तर 52 पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 8, 65, रिकामी चौकट 53 या संख्येचा उतरता क्रम लिहिला तर चौकटीत कोणती संख्या येईल? उतरता क्रम म्हणजे 65 उतरता क्रम लिहिला तर चौकटीत उतरता म्हणजे ही मोठी संख्या आहे. 65 पेक्षा लहान आणि 53 पेक्षा मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग ती येईल 65 पेक्षा लहान आणि 65 पेक्षा मोठी आणि 65 पेक्षा लहान आणि 53 पेक्षा मोठी. मग 65 पेक्षा लहान अशी संख्या 53 पेक्षा मोठी अशी संख्या आहे 58 पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 9वा प्रश्न. 99, 66, 88 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढत्या क्रमाने म्हणजे लहान संख्या आधी आपण घेतो. इथं 9 दशक, इथं 6 दशक, 8 दशक. 6 दशक ही लहान आहेत, मग ही पहिली संख्या येईल. दुसरी संख्या त्या 6 पेक्षा मोजताना पुढची संख्या लगेच येते 8. म्हणून मग 66, 88 आणि शेवटी 99. दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? तर 88 पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 10. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? पुढे आहे 7, 9, 11. संख्या बरोबर वाढत गेलेल्या आहेत. हा चढता क्रम आहे. 17, 14, 12 म्हणजे ह्या संख्या कमी होत गेल्यात म्हणजे हा उतरता क्रम आहे. 35, 19, 10. 25, 19 आणि 10 हा पण उतरता क्रम आहे. पुढे 47, 36 आणि 26 हा पण उतरता क्रम आहे. आपल्याला विचारले उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा चढता क्रम आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 11. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? चढता क्रमाने लिहिलेल्या नाहीत असं विचारले. 51, 41 आणि 34 हा उतरता क्रम आहे. 47, 52, 45 चढता क्रम आहे. 68, 72 आणि 78 हा पण चढता क्रम आहे.
80, 83, 87 चढता क्रम आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा उतरता क्रम आहे, म्हणजे चढता क्रम नाही. 12, 12, 6, 18 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढता क्रम लिहिताना आपण लहान संख्या आधी घेतो व या 2 अंकी संख्या ही 6 एक अंकी आहे म्हणून ही प्रथम, पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 36, 43, 41 या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? इथं 3 दशक, इथं 4 दशक, इथं 4 दशक. 3 दशक लहान आहे, चढता क्रम घेताना आपण लहान संख्या प्रथम घेतो म्हणून मग 36 थोडीशी मोठी संख्या. इथं 2 दशक सारखे आहेत म्हणून एककाची तुलना करावी लागते. 3 आणि 2 याच्यामध्ये एक लहान आहे म्हणून 36 नंतर 41 आणि 43. 36, 41, 43 पर्याय क्रमांक 3. पुढे आहे खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? तर पहा 92, 96 आणि 98 हा आहे चढता क्रम. पुढे आहे 87, 84 आणि 81 हा उतरता क्रम आहे. पुढे आहे 40, 32 आणि 37 हा उतरता क्रम आहे. पुढे आहे 24, 28 कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? 24, 28 आणि 37 हा वाढत गेलाय म्हणजे हा चढता क्रम आहे. 40, 32 आणि 37 इथं 40 हा चढता क्रम आहे. पुढे आहे 92, 96 आणि 98 हे पण वाढत गेलाय म्हणजे हा उतरत्या क्रमाने हा उतरता क्रम नाही, चढता क्रम आहे आणि हा उतरता 87, 84 आणि 81. पर्याय क्रमांक 2. 15 आहे 25, 46, 37 या संख्यांचा योग्य उतरता क्रम कोणता आहे? तर कोणता आहे? मोठी संख्या प्रथम. मोठी संख्या आहे 46 नंतर 37 आणि 25. 46, 37 आणि 46, 37, 25 पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.